आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। नमस्कार, मी ज्ञानदा कदम। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी एका वादाची आहे। ओबीसी समाजाच्या नेतृत्वावरनं ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाकेंनी केलेलं एक विधान हे चांगलंच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी माळी समाजाच्या नेत्यांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे हाकेंच्या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। माळ्यांची दुखणी की ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चाललं हे त्यांच्या पोटात पोट ओबीसी आंदोलक आणि थेट मनोज जरांगेंविरोधात रान उठवत महाराष्ट्राला ओबीसी नेते म्हणून परिचित झालेले प्राध्यापक लक्ष्मण हाकेंचं हे विधान। माळी समाजाबद्दल लक्ष्मण हाकेंनी धक्कादायक विधान केलं, त्यामुळे सध्या हाकेंचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। यात हाकेंनी ओबीसी समाजाचं नेतृत्व माळी समाजाकडून धनगरांकडे जात असल्याचं, माळी समाजातल्या नेत्यांमध्ये पोटदुखी सुरू असल्याचा गंभीर आरोप केला। काय माळ्यांची दुखणी की ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चाललं हे त्यांच्या पोटात पोट पोरं दोन काय ती कामाची नाही ती बाकी कुठला कार्यकर्ता दुसऱ्याने वर गेला नाही तरी गेला नाही, मग आता काय करायचं। लक्ष्मण हाकेंच्या वादग्रस्त विधानानंतर माळी समाजात संताप व्यक्त होतोय। सोशल मीडियावर लक्ष्मण हाकेंचा हा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर माळी समाजाकडून हाकेंच्या विधानाचा राज्यभरात निषेध व्यक्त होताना दिसतोय। त्यामुळे आमरण उपोषणात हाकेंच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या ॲडव्होकेट नवनाथ वाघमारेने हाकेंचे कान टोचले। कोणी कोणाचं नेतृत्व दाबत नसतं, आपल्याला काम करत राहावं लागत असतं। गेल्या अनेक दशकांपासून लोकनेते आणि ओबीसींचे राज्याचे नेते, देशाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसीचं काम केले म्हणून त्यांच्याकडे ओबीसीचा मशिया म्हणून पाहिलं जातं। आणि जर तुम्हाला आज भुजबळांची जागा जर घ्यावं वाटत असेल तर ही दुर्दैव आहे ना, तुम्ही कुठेतरी उलटं सुलटं बोलून ही जागा कोणाला घेता येणार नाही। आणि ओबीसींचं नेतृत्व माळ्याकडे मानण्यापेक्षा याच्यात माळी, धनगर, वंजारी तुम्ही आणता का? जो काम करीन त्याला नेतृत्व मिळत असतं। भुजबळ साहेब गेल्या अनेक दशकापासून ओबीसींचं नेतृत्व करतात म्हणून त्यांना ओबीसीनं ही पदवी दिली, ओबीसींचा मशिया। या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी सुद्धा त्यावेळी भुजबळ साहेब ओबीसीच्या प्रश्नावर भुजबळ साहेब आमचे नेते म्हणून ठणकावून सांगितलं होतं। त्यांनी कधी संकुचित विचार केला नाही, मग आपण का करायचा? आपल्या विधानानं ओबीसींमध्ये प्रामुख्याने माळी समाजात नाराजी पसरल्याचं लक्षात आल्यानंतर हाकेंनी तात्काळ पुढे येत त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं। एआयचा वापर करून हा व्हिडिओ बनवला गेल्याचा दावा लक्ष्मण हाकेंनी केला। त्याचवेळी हाकेंच्या त्या वादग्रस्त विधानावर भुजबळांनीही प्रतिक्रिया देत हाकेंना समज दिली। हा खोडसाळपणा आहे, ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा हा शांत डोक्यानं रचलेला प्लॅन आहे। एआयद्वारे इथल्या पंतप्रधानांना सोडलं जात नाही। अरे लक्ष्मण हाके तर रोज हजारो लोकांबरोबर संवाद साधणारा लक्ष्मण हाके एकदम कॉमन मॅन आहे। भुजबळ साहेबांचा आणि माझा सकाळी संवाद झालेला आहे। माझ्या नेत्याची माझ्या पाठीवरची थाप ही हा लढा लढण्यासाठी अजून ऊर्जा प्राप्त करणारी आहे। असं की सकाळीच त्यांचे 2-3 वेळा फोन आले होते आणि मग नंतर मी त्यांच्याशी बोललो मोकळा झाल्यानंतर, तर त्यांनी सांगितलं काहीतरी गैरसमज झालेले आहे आणि मी त्या संदर्भामध्ये खुलासा करणार आहे। आणि मी सांगितलं सगळ्यांना की यावर कुणी आता कॉमेंट करायची नाही। व्हायरल व्हिडिओ फेक असल्याचा दावा लक्ष्मण हाके करत असल्यानं हा वाद तुर्तास निवडण्याची शक्यता आहे। पण त्यामुळे ओबीसींमध्ये नेतृत्वावरून वाद निर्माण झालाय का, हा सवाल उपस्थित केला जातोय। आता लक्ष्मण हाके सारवासारव करत असले तरी ओबीसी आंदोलनाला त्यामुळे काहीशी झळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।